मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। बातमी लातूरमधून। निलंगा तालुक्यातल्या नणंद गावातील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळलेल्या सुमारे 12 नागरिकांना पोलीस अधीक्षकांनी बोलवून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला। 1.5 लाख रुपयांच्या कर्जासाठी जामीनदार असलेल्या एका शेतकऱ्याकडे 5 एकर जमीन, 10 लाख रुपये रोख आणि तब्बल 80 लाख रुपये व्याजाची मागणी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र अनेक महिने उलटूनही कारवाई न झाल्यानं विषय ऐरणीवर आला। या प्रकरणाची बातमी एबीपी माझावर प्रसारित झाल्यावर प्रशासनाने तातडीने दखल घेतली। पोलीस अधीक्षकांनी पीडितांना निलंगा पोलीस ठाण्याचे अधिकारी, निलंगा विभागाचे पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांनी एकत्र बोलवून प्रकरणाचा आढावा घेतला। तक्रारींची सखोल चौकशी करून पुढील कारवाईचे आदेश दिले। सर फायनान्सचं प्रकरण आहे आपलं। काय होतं? 70,000 रुपये घेतलेले आपण। 17,000 रुपये 70,000 70,000चे परतफेड 4 लाख रुपये फेडले आपण। 10 लाखाच्या कर्जामध्ये एकूण व्याजादंडासहित 30 लाख रुपये केले। 30 लाखामध्ये गेल्या वर्षी आम्ही 20 लाख रुपये दिलेले होते। उर्वरित राहिलेल्या 10 लाखाला आणखीन 30 लाख केले। 30 लाखामध्ये आमच्या नराव कोरके मामाची त्यांनी 3.5 एकरच्या शेताची नोटरी करून घेतली। किती भरली? 1.5 लाखाचे जवळजवळ 50-55 लाख रुपये झाले। किती एकर जमीन? 5 एकर जमीन। जमिनीचा भाव काय? आज 25 लाख रुपये एकर। एकर म्हणजे 1.25 कोटी ते आणि अजून किती पैसे भरले? आता अजून बी त्यांची मागणी आहे ना, जमीन लिहून। ठीक आहे, 1.25 कोटीची जमीन लिहून दिली। पैसे किती भरले? नगदी पैसे किती भरले? त्यांना नगदी 10 लाख। 10 लाख। हा। बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपुरातील मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय।